जळगाव शहरातील डी मार्ट परिसरात शशिकांत कोळी या 36 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शशिकांत गेल्या काही महिन्यांपासून एका तरुणीसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता. मृताच्या वडिलांनी हा अकस्मात मृत्यू नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. संबंधित तरुणी आणि नाशिकहून आलेल्या एका तरुणाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा यावेळी कुटुंबियांनी केला. दरम्यान रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोस्टमॉर्टम अहवालानंतर नेमके कारण स्पष्ट होणार आहे. काका काय सांगाल, नेमकी आपल्या मुलासोबत काय दुर्घटना घडली? माझ्या मुलासोबत ती एक नाशिकवरून आलेली पोरगी ती राहत होती. त्यांनी शिवकॉलनीमध्ये रूम केला. ते रूमसुद्धा त्या मुलीच्याच नावावर होतं. माझा मुलगा नेहमी तिला 1 महिन्याचं भाडं देऊन टाकायचं किंवा रूम मालकाला भाडं देऊन टाकायचं. पण तिने 15,000 रुपये दिले असल्यावर ते तिने 4,000 त्या रूम मालकाला दिलेले होते. मग मला मंगळवार का सोमवार असा दिवस होता आता मागच्या आठवड्यात, तर मला फोन आले रात्री. मला म्हणे नाशिकहून पोरगा आलेला आहे म्हणे, त्यासोबत हे मला मारहाण करताय. मग म्हटलं बाबा तू नीट राहा, पोलीस स्टेशनला कंप्लेंट कर. मग त्याने पोलीस स्टेशनला गाडी बोलवली त्यानं फोनवरून. पोलिसांनी त्यांना दोघांना, त्या बाईला आणि त्याला घेऊन गेले नाशिकवाल्याला. रामानंद पोलीस स्टेशन तिथं घेऊन गेलो. मग मी सकाळी आलो बा इथं, मला फोन आले होते. मी सकाळी म्हटलं तुला काय सांगितलं आहे? म्हणे मला मेडिकल करायचं सांगितलं आहे. मेडिकल मग मी इथं दवाखान्यात नेलं, इथं मेडिकल केलं. त्यांनी एक चिठ्ठी दिली, ते पोलीस स्टेशनला नेली. पोलीस स्टेशनला नेलं, त्यांनी फॉर्म लिहून दिला आम्हाला. म्हणे जा म्हणे तुला काय करायचं, तिला सामान काय आहे काही नाही, तुला द्यायचं असेल दे, नको देऊ ते बघतील म्हणे त्यांचं. घटना काय झाली? आजचे आम्ही त्याला सकाळचे फोन लावतोय, तो फोन लागत होते पण फोन उचलत नव्हता. मग मी ज्याच्याकडे कामाला होता त्या मालकाला फोन लावले. तो म्हणे 8:30-9ला माझ्याकडे कामाला येत होतो. श्री पॉईंट्स आहे असं त्याचं. मग त्यांचे फोन आले, म्हणे माझे पण फोन उचलत नाही म्हणे तो. मग आम्ही म्हटलं फोन उचलत नाही तर कुठं आहे काय नाही, आम्ही शोधायला इकडे आलो. इथं आल्यावर आम्ही 2 रूम मालकाला विचारलं, म्हटलं पोरगा होता? म्हणे सकाळी होता का काय? म्हणे आम्ही काही तेवढं बघत नाही या पोराला, केव्हा जाता केव्हा येता, तर असेल म्हणे. मग तिकडे त्या मेस कुठं लावली होती तिकडे बी गेले, पण ते आम्हाला मेस सापडली नाही. एक टायमाची मेस लावलेली होती, ते मेस सापडली नाही आम्हाला. मग आम्ही इकडे तिकडे 2-3 लोकांना म्हटलं असा असा पोरगा आहे. म्हटलं बा दिसायला चहा प्यात होते त्या ठिकाणी, त्या डी मार्केटच्या पुढं. त्याचं विचारलं, म्हणे बा तसं मला लक्षात येत नाही आहे. मग म्हटलं बा इथं कोणी देशी दारूच्या दुकानं असतील का? म्हटलं ना जाणे म्हटलं एखाद्या टायमाला पोरगा, तर काही नाही तिथं बी काही नाही. मग एका माणसाला विचारलं, म्हटलं दुकान कुठं आहे? तर म्हटलं मग असा मुलगा आहे. म्हटलं माझा मुलगाचा फोन लागतोय पण तो उचलत नाही. म्हणून त्या माणसाने टायर पंक्चरवाल्यानं आम्हाला सांगितलं एक पोरगा पडलेला आहे म्हणे, तिथं लोकांची गर्दी आहे, तिथं जा म्हणे, पहा म्हणे. तिथं बघितलं तर माझाच मुलगा दिसायला. काय तुमचा आरोप काय आहे माझ्यामध्ये? माझा आरोप म्हणजे ह्या लोकांनी ज्या दिवशी याला रात्री मारहाण करून पोलीस स्टेशनला जमा, मला यांच्यावर संशय आहे. कारण ते बोलले होते त्या टायमाला की तुझं मर्डर करून टाकू आम्ही. तर तुम्हाला मृतदेहावर काही असं वाटलं का की त्याला मारहाण झाली? हा जखमा आहे ना मृत्यूदेह होते त्याच्या. काय मागणी काय आपली आता? मागणी त्याला न्याय मिळावा माझ्या मुलाला. कोणी मारला चौकशी करायची, त्याची तपास करायचा. काय नाव होतं आपल्या मुलाचं? शशिकांत रमेश कोळी, काय काम करायचं? ड्रायव्हर.